नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. वाल्मिक कराडचं नाव न घेता सुरेश धस यांनी आरोप केलाय. आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका लवकर तुरुंगात गेला पाहिजे असंही धस यांनी म्हटलंय. पोलीस, सीआयडी आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमागे आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करते. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोट्या आका हे मला वाटतं आत गेलेत. मला बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये. मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कोणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमचीच जमीन आहे. ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही. त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात का महसूलचे? अरे वागणं कुठनं झालंय बाबा, हे काय? याला काही लिमिटेशन आहेत का नाही? 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका ते इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केज मध्ये. त्या सगळ्यांचा खोटा उपटायासाठी त्यांनी ते आणलं, ऍग्रीमेंट केलंय. त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या ह्याची. तिथले व्यापारी गाव सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पीएनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये.